केंद्र सरकारच्या कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी 7 जुलै 2026 ला एक CSIR कडून मेमोरंडम जाहीर करण्यात आलेला आहे। या मेमोरंडम मध्ये NPS धारकांना आता OPS चा लाभ घेता येणार आहे, परंतु त्यासाठी सर्वच NPS धारक नाहीत, तर काहीच NPS धारकांना OPS चा लाभ हा घेता येणार आहे। ते कोणते असणार आहेत थोडक्यात सांगते। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। तर जे कर्मचारी अनुकंपाद्वारे नियुक्त झालेले आहेत। आता अनुकंपाद्वारे म्हणजे काय, ज्यांचे परिवारातील जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे आणि त्या व्यक्तीच्या जागेवरती परिवारातील दुसरी कोणती व्यक्ती रुजू झाली असेल तर अशा व्यक्तीला OPS चा लाभ मिळणार आहे। समजा 31 डिसेंबर 2003 च्या अगोदर एखादी व्यक्तीने आवेदन केलं असेल तर त्या व्यक्तीला त्यानंतर ती व्यक्ती कधीही नियुक्त झाली असेल, म्हणजे कामावरती जर रुजू झाली असेल, नियुक्त झाली असेल तर त्या व्यक्तीला OPS चा लाभ हा मिळणार आहे। OPS चा लाभ हा नियुक्त्यावर डिपेंड नसताना ती लाभ हा तुमच्या आवेदनावरती डिपेंड असणार आहे। अशी अपडेट ही या मेमोरंडम मध्ये देण्यात आलेली आहे। याचा एक इन डिटेल व्हिडिओ या मेमोरंडम मध्ये आणखी काही इन्फॉर्मेशन देण्यात आलेली आहे। याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर पोस्ट केलेला आहे, त्या चॅनलवरती जाऊन तुम्ही पाहू शकता।